थँक्यू डीजे. सचिन टोके आणि उमेश डमके यांनी आपले पारितोषिक घेऊन जायचे. यांना भालचंद्र बेरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झाले. पारितोषिक या ठिकाणी जमा आहे आणि या ठिकाणी विक्टोरिया यांचे क्षेत्ररक्षण लावून झालेले आहे. एस्केप कुणाल यांचा पुढचा चेंडू सामना करते भाया. उंचावर मारण्यापूर्वी प्रयत्न, चेंडू हवेमध्ये गेलेला आहे आणि नानाने घेतलेले कॅच आणि या ठिकाणी जेलबाद झालेले ते भाया. डी करतील तुषार आणि लेगच्या दिशेने मारलेला चेंडू मला वाटतं 4 धावांसाठी जातो का होतो. निश्चितच एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न, परंतु तुषार यांचं रवी लाटे यांना इशारा आणि एकच धाव पूर्ण. धावसंख्येमध्ये अल्पसा बदल होतो. धावसंख्या झालेली आहे 3 33 धावसंख्या 33 आणि रवी स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला आहेत ते तुषार. हॅलो. रवी यांचा उंचावून टोळलेला चेंडू, त्या ठिकाणी निखिल चांगला असं क्षेत्ररक्षण आणि एक धाव पूर्ण, दुसरा धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि निश्चितच मला वाटतं पंचांनी थर्ड अंपायरकडे पाठवलेला हा निर्णय आहे. 1 मिनिट या ठिकाणी लाईव्ह चालू आहे. या ठिकाणी 2 मिनिटे लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे. कुठल्या प्रकारचा वादविवाद करू नका. एक धाव शॉट आणि आऊटसाठी या ठिकाणी एक रन शॉट आणि आऊट आहे की नाही या ठिकाणी निर्णय नक्कीच तुम्हाला भेटून जाईल. या ठिकाणी आऊटचा निर्णय घेतलेला आहे आणि मला वाटतंय निश्चितच कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी रन ग्राह्य धरला जाणार नाही. थोडंसं आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. वरती पोरे खाली उतरा. अतिशय रवी लाटे आऊट. अतिशय चांगल्या प्रकारे ते नियोजनबद्ध अशी कामगिरी करतात. पूर्ण स्पोर्टला त्यांनी आपल्या नियमांमध्ये बांधून ठेवलं आहे आणि त्यांना या ठिकाणी मी आगमन करतो, त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. या पुढची कमिटीचा भार सांभाळतील ते पंढरी टोके.
पुढचा चेंडू छगन यांचा, तुषार यांना उंचावर मारलेला टोळा, बघूया कॅच होते का. आणि मला वाटतं पूर्णपणे बीट कॅच सुटलेली आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात आणि सफल. 2 धावावर समाधान मारलाय तो तुषार यांनी. सचिन टोके आणि उमेश यांची बक्षीस भालचंद्र जमा आहे, त्यांना इथं बोलव. छगन यांचा पुढचा चेंडू, मारा करतील तुषार. कट मारण्याचा प्रयत्न परंतु असफल. चेंडू आणि बॅटचा संबंध नसल्यामुळे धावसंख्या जिथे थे. चांगला असा गोलंदाज करतात ते छगन बांगर. आणि स्ट्राईकला आहेत ते तुषार टोके. नॉन स्ट्राईकला आहेत ते दादू. पुढचा चेंडू, फुल टॉस फेकलेला चेंडू, हा एक धाव पूर्ण केली दुसऱ्या धावचा प्रयत्न, परंतु निखिल यांची उत्कृष्ट अशी फिल्डिंग आणि एकच धाव तिथे तुषार यांना घेता आली आणि एकच धावावर समाधान मानावं लागला. चांगले असे क्षेत्ररक्षण निखिल शिंदे यांच्याद्वारे. सचिन टोके यांच्यासाठी 100 रुपयाचे बक्षीस आले भालचंद्र भेरे यांच्याकडून. आणि उमेश ढमके यांच्यासाठी सुद्धा 100 रुपयाचे बक्षीस आलेले भालचंद भेरे यांच्याकडून. चला पुढचा चेंडू, छगन यांचा, मारा करतील उमेश आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न परंतु असफल. आणि मला वाटतंय विकेट रनआउट झाले ते किरण. नाही का, सिंगल. एक सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्येत धावसंख्या होती ती 37. पुढचा चेंडू आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये एक बढत मिळते. छगन यांच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. मारा करतील तुषार आणि मला वाटतंय एस्टाच्या खूपच चेंडू बाहेर आणि हा दुसरा व्हाईट. 2 व्हाईटच्या रूपानं धावसंख्येत भर होते. पुढचा चेंडू, फुलटॉस मारण्याच्या प्रयत्नात मला वाटतं उंचावर मारलेला हा तुंगार असा छक्का. तुषारच्या बॅटेतून निघालेला सनसणीत छक्का. डीजे. हार्दिक स्वागत. छगन यांचा पुढचा चेंडू, सामना करतील तुषार आणि खूपच मला वाटतंय हा खूपच व्हाईट. अंपायरांचा निर्णय व्हाईट आणि धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होते ती 46. छगन यांचा पुढचा चेंडू आणि मला वाटतंय खूपच म्हणजे खूपच एस्टाच्या बाहेर चेंडू आणि लगोपाठ 3 आणि मला वाटतं चांगला असा निर्धाव चेंडू होता परंतु लेग बाईटच्या स्वरूपानं एक धाव घेण्यात तुषार यांना यश. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होते ती 48. 2 बाद 48 अशी धावसंख्या झालेली ती. विक्टोरी फायटर या संघाची 48. 2 बाद 48. लाच षटक घेऊन येते ते
निखिल शिंदे नावाजलेले गोलंदाज, नडेगावचे युवा गोलंदाज, युवा खेळाडू निखिल शिंदे, त्यांचा सामना करण्यासाठी स्ट्राईकला आहेत ते तुषार टोके. आक्रमक असे बॅटिंग करतात ते तुषार. फिल्डिंगमध्ये हालचाल थोडीशी बदल निखिल यांच्याद्वारे. निखिल सज्ज, तुषार सुद्धा सज्ज. निखिल यांचा पुढचा चेंडू आणि उंचावर मारलेला फटका. बघूया झेल होते का, परंतु झेल सुटलेली आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात आणि 2 धावा पूर्ण केल्या त्या तुषार याने. जनार्दन शेलवले कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर या. निखिल यांचा पुढचा चेंडू आणि मला वाटतं उंचवर मारलेला फटका. झेल होते का पाहूया. आणि निखिल स्वतः आणि मस्त अशी झेल पकडली निखिल यांनी. तिसरा विकेट पडलाय तो तुषार यांच्याद्वारे. चांगलं असं क्षेत्ररक्षण, चांगली अशी फिल्डिंग, चांगली अशी गोलंदाजी करतात ते निखिल. डीजे नावाजलेले फलंदाज, आपल्या बॅटॅतून चौकार आणि छक्काराचे बादशाह असणारे मानणारे संकेत बांगर, त्यांचा निखिल यांचा पुढचा चेंडू संकेत यांना आणि उंचावर मारलेला टोळा आणि मला वाटतंय बाउंड्रीच्या दिशेने आणि मला वाटतंय चौकारच मारला आणि 4 धावानं वाढ झाली. 4 धावानंतर कर्णधार यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. प्रत्येक टीमचा एक माणूस समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. नाश्त्याची सोय थोडीफार केलेली आहे या ठिकाणी. पंढरीनाथ लक्ष्मण टोके यांकडून नाश्ता आहे. प्रत्येक टीमचा एक माणूस कोणतरी पाठवा आणि आपला नाश्ता घेऊन जावा. पुढचा चेंडू सामना करतील संकेश आणि हलकासा कट मारलेला चेंडू. मला वाटतं 1 धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न, परंतु असफल. आणि चांगले असे क्षेत्ररक्षण भास्कर कोलेकर यांच्याद्वारे. दादू निखिल यांचा पुढचा चेंडू सामना करतील किरण. उंचावर मारण्याचा प्रयत्न परंतु असफल आणि मला वाटतंय विकेट बाद, रनआउटच्या रूपानं विकेट बाद. संकेत बांगर हा स्टम आउट होऊन आउट झाला. संकेत बाद झाल्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी युवा खेळाडू प्रमोद टोके मैदानात सज्ज आणि शेवटचं षटक घेऊन
षटकातील काही चेंडू टाकत आहेत ते निखिल शिंदे. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा जमत आहेत ते. प्रमोद निखिल यांचा पुढचा चेंडू आणि भुईसपाट मारलेला फटका. एक धाव पूर्ण केली दुसऱ्या धावच्या प्रयत्नात आणि गलेटचे असे क्षेत्ररक्षण, मला वाटतं आऊट होण्याचा संभव, परंतु सफल. चांगली अशी रनिंग दोघांच्यामध्ये आणि 2 धावा काढल्यानंतर त्यांची धावसंख्या होती ती 3 बाद 57. 58 साठी विजय, 58 धावा काढून विजय. पुढच्या संघानं टॉच उडून घ्यायचे आहे. युवराज 11 संघ आणि ओवी संघाचे कॅप्टन आणि युवराज संघाचे कॅप्टन. काय बोलतो? 2 हंपर अट्टावन टू विन. ओवी 11 संघाचा कर्णधार कुठे असेल त्यांनी नाणेफेकीसाठी यायचंय त्वरित. सचिन टोके अंपायर साठी जा ना जरा. सचिन बिस्किट का बाबा घ्या. चला संघानं आपलं क्षेत्ररक्षण त्वरित पांगून घ्या. चला 2 कर्णधार आपले बॅट्समन कोण आहेत? चला चला बॅट्समन. सचिन टोके यांच्यासाठी आणि उमेश ढमके यांच्यासाठी भालचंद्र भेरे यांच्याकडून 100 रुपयाचे बक्षीस आलेले. कृपया त्याने येऊन घ्यायचे आहेत. पपूला दिलेत का? सलामीचे फलंदाज स्ट्राईकला आहेत ते विवेक, नॉन स्ट्राईकला आहेत ते वैभव, गोलंदाजीचा भार घेऊन आले आहेत ते तुषार.
तुषार यांचा पहिला चेंडू, सामना करतील विवेक. आक्रमक असे फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी पाहूया. ऋतुराज ठाकरे यांना मी विनंती. षटकातला पहिला चेंडू तुषार यांचा, मला वाटतंय व्हाईटच्या स्वरूपात, आणि संघाची खातंही खोललं 1 धावानं. तुषार यांचा पुढचा चेंडू, सामना करतील विवेक, आणि मला वाटतंय निर्धाव असा चेंडू. विवेक यांना काही समजलं नाही. चांगलं असं गोलंदाज आहेत ते तुषार. आपल्या संघासाठी तळमळीनं फिल्डिंगसुद्धा, बॉलिंगसुद्धा आणि बॅटिंगसुद्धा करतात ते तुषार. युवराज संघानं टॉस जिंकून पहिले बॅटिंग घेतली, बॉलिंग घेतली, फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. तुषार यांचा पुढचा चेंडू विवेक यांना. बघूया आपल्या संघासाठी विवेक काय करतात. आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न, आणि खूपच लांब गेलेला चेंडू, मला वाटतं आहे चौकारच्या दिशेनं, आणि मला वाटतं चांगली अशी क्षेत्ररक्षण. काही धावा घेतल्या आणि बाकी अडवण्याचा प्रयत्न केला. 2च धावा मला वाटतं आहे विवेक यांना मिळाल्या. चांगलं असं क्षेत्ररक्षण, चौकाच्या जवळ जाऊन बाउंड्री अडवण्याचं काम केलंय ते. पप्पू, पहिलं 2 बॉल व्हाईट आहेत का? संख्या झाली ती संघाची. तुषार यांचा पुढचा चेंडू विवेक यांना, आणि मध्य मारलेला चेंडू, मला वाटतं बॅटला कट लागला होता. कॅच घेण्याची चान्स होती, परंतु 1 टप्पा पडून कॅच मिक्स. चांगला असं गोलंदाज तुषार यांच्याद्वारे. पुढचा चेंडू विवेक यांना, आणि मला वाटतं एस्टाच्या खूपच चेंडू बाहेर. पंचांचे दोन्ही हात वरत आणि व्हाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये बढत. षटकातील काही चेंडू शिल्लक असताना तुषार यांचा व्हाईट, पुढचा चेंडू तुषार यांचा, सामना करतील विवेक, आणि चांगला असा फटका मारण्याच्या नादात आऊट झाले ते विवेक. पहिला झटका मिळाला त्या संघाला विवेक यांच्याद्वारे. DJ पहिला झटका विवेक यांच्याद्वारे. नवीन बॅट्समन आलाय तो छगन बांगर. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतात ते छगन. पाहूया आपल्या संघासाठी आणि विजयासाठी किती धावांची जमाजमी करतात ते. तुषार यांचा षटकातील काही चेंडू शिल्लक असतानाच विवेक यांचा विकेट. चांगली गोलंदाजी करतात तुषार. फिल्डिंगमध्ये सुद्धा बदल करून त्यांना अनुभव खेळाचा असल्यामुळे ते बरोबर फिल्डिंग लावून तिथंच कॅच जाते असं त्यांना वाटतं, आणि त्यामुळे ते पुढचा चेंडू घेऊन आले ते. आणि 1 टप्प्यामध्ये मारलेला चेंडू, मला वाटतं आहे निर्धाव. चांगलं अशी गोलंदाजी तुषार यांच्याद्वारे. मागच्या वर्षीसुद्धा चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी तुषार याने केली होती. तुषार यांचा पुढचा चेंडू, सामना करतील छगन, आणि मला वाटतं आहे एस्टाच्या खूपच चेंडू बाहेर, आणि अतिरिक्त धाव म्हणून वाईटच्या रूपात 1 धावाची बढत. तुषार यांचा पुढचा चेंडू, सामना करतील छगन, आणि उंचावर मारलेला फटका बघूया. मला वाटतंय सीमारेषेच्या बाहेर, आणि पंचांचा वरता हात. छक्काच्या स्वरूपात 6 धावा मिळाल्या त्या छगन यांच्याद्वारे. DJ DJ. 1 षटक संपला. 1 षटकानंतर धावसंख्या होते ती
एक बाद 11, 11 विजयासाठी काही धावांची गरज आहे. तुषार यांच्या सामनामधला पहिला षटक संपला. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च कराव्या लागल्या, पण त्यांना 1 विकेट मिळाला. सलामीचे फलंदाज दुसरा षटक घेऊन आले ते संकेत बांगर. त्यांचा सामना करण्यासाठी स्ट्राईकला आहेत ते सोन्या संकेत बांगर संघासाठी दुसरा षटक आणि वैयक्तिक स्वतःचा पहिला षटक. पाहूया किती गडी बाद करतात. विजयासाठी मोठं आव्हान आहे. 1-2 धावानं चालणार नाही, तर चौक्या आणि छक्क्यांची गरज. संकेत बांगर हातात चेंडू घेऊन मारा करण्यासाठी सोन्या सज्ज आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न, परंतु भुईसपाट मारला फटका. अतिशय सुंदर असे फिल्डिंग रवी लाटे यांच्याद्वारे. 1च धाव समाधान मानावा लागला तो सोन्याना. चांगले गोलंदाज आहेत ते संकेत बांगर. विजय खेचून आणण्यासाठी छक्का आणि चौक्याची गरज. स्ट्राईकला आले ते अनुभवी फलंदाज छगन बांगर. आमने सामने दोघे भाऊ. गोलंदाजीसाठी छोटा भाऊ आणि बॅटिंगसाठी मोठा भाऊ. पाहूया मोठा भाऊ काय करतो आणि छोटा भाऊ काय करतो. आणि अतिशय उंचावर मारलेला फटका कॅच घेण्यास आणि रवी लाटे चांगले असे झेल टिपले ते रवी लाटे यांनी. मस्तपैकी पहिलाच विकेट मिळाला तो संकेत बांगर यांना. डीजे छोट्या भावानी कमाल केली आणि मोठ्या भावाचा विकेट घेतला. छगन बांगर आऊट. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आक्रमक फलंदाज निखिल शिंदे. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा जमवतात ते. संकेत बांगर यांचा पुढचा चेंडू मारा करतील निखिल शिंदे आणि उंचावर मारलेला फटका मला वाटतं बाउंड्रीच्या बाहेर आणि पंचांचा छक्का. 6 धावा. धन्यवाद डीजे. संकेत यांचा पुढचा चेंडू आल्याच पहिला छक्का मारला तो निखिल यानं. पुढचा चेंडू आणि परत सुद्धा त्याच दिशेने मारलेला फटका मला वाटतं. आणि फिल्डिंगसाठी सज्ज असलेले प्रमोद टोके. अतिशय उत्कृष्ट अशी झेल घेतली ती प्रमोद यांनी आणि निखिल आऊट. 1-1 गडी बाद होत चाललेला आहे संघाचा. निखिल आऊट झाल्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी छोटा राहुल टोके मैदानात सज्ज. काही चेंडू शिल्लक आणि अजूनही 40 धावांची आवश्यकता या ठिकाणी आहे ती विक्टोरिया संघाला. टोटल 58 धावांचं लक्ष्य पार करायचं त्या विक्टोरिया संघाला. लक्ष्य मोठं आहे, परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो.
एक धाव पूर्ण केली वाटतं दुसऱ्या धावाचा प्रयत्न, परंतु फिल्डिंग अतिशय चांगले असं दादू यांच्याद्वारे एकच धावावर थोपून ठेवले त्या संघाला. चांगली फिल्डिंग दादू यांच्याद्वारे. विजयासाठी खूप आव्हानात्मक अशी धावसंख्या आहे. पाहूया प्रमोद आपल्या संघासाठी विजयाचे किती फटके मारतात ते. दुसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक. संकेत बांगर यांची चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू आणि खूपच मला वाटतंय खूपच उंचावर मारलेला हा गोलंदाजी. पंचांचा नोचा इशारा. मला वाटतं फ्री हिट सुद्धा असू शकतो. अतिशय खराब गोलंदाजी संकेत बांगर यांच्याकडून. नो बॉल, फ्री हिट आहे त्याचा बदला घेण्यासाठी, परंतु असफल राहिले ते सोनू. त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाही सोनू यांना. आणि वर सुद्धा झालेली आहे. 2 षटकं संपलेली आहेत. 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती 2 बाद 20. 38 जिंकण्यासाठी पाहिजेत धावा. पाहूया काय चमत्कार करतात ते. चला फिल्डिंग पांगून घ्या लगेच. जमा होऊ नका तुम्ही लगेच. कृपया सहकार्य करा, थोडासा स्पीडअप करा. अजून भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. कृपया याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. थोडंसं सहकार्य करा, नंतर या गोष्टीचा परिणाम तुम्हालाच भोगावा लागेल. स्ट्राईकला आहेत ते राहुल टोके, नॉन स्ट्राईकला आहेत ते प्रमोद. बघूया राहुल आपल्या संघासाठी किती धावा जमवाजमव करतात ते, कारण विजयासाठी खूप धावांची गरज आहे. षटकं कमी आहेत आणि एवढ्या षटकामध्ये धावं जमवणं अवघड आहे. परंतु क्रिकेटमध्ये काही घडू शकतो. विजय खेचून आणण्यासाठी चौकार आणि छक्क्यांची गरज आहे ती संघाला. आणि गोलंदाजी आहेत ते तुषार. चला घ्या पटवट घ्या, टाइमपास न करू. तुषार यांचा पहिला चेंडू. मारा करतील राहुल. कडक अशी फिल्डिंग लावतात ते बाह्या टोके, जेणेकरून धावा गेल्या नाही पाहिजेत, कॅच मिळाली पाहिजे अशा हेतून. आणि राहुल यांचा उत्कृष्ट असा फटका, मला वाटतं सीमा पार. आणि पंचांचे हात वरत. 6 धावांच्या मोबदला मारलेला हा फटका. डीजे धावांची आवश्यकता. राहुल यांना अशीच फटकाबाजी केली तर विजय खेचून आणतील, परंतु गोलंदाज सुद्धा तसाच आहे. पुढचा चेंडू आणि उंचावर मारलेला टोळा, मला वाटतं कॅच. आणि सुंदर अशी कॅच. स्वतःच्याच गोलंदाजीवर कॅच घेतले ती तुषार यानं. तिसरा गडी बाद. चांगलं असं आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी स्फोटक फलंदाज
नाना टोके मैदानात सज्ज. पाहूया आपल्या संघासाठी छक्का आणि किती चौके मारतात ते. नाना टोके अनुभवी खेळाडू आहेत, ते रोज सरावासाठी मैदानामध्ये असतात. नाना टोकेला जर 4 छक्के मारले, प्रत्येक छक्क्यास 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि उंचावर मारलेला फटका बोलले तसे चाले, त्याचे वंदवे पाऊले. आणि मला वाटतंय आणि चांगला असा मारलेला फटका, परंतु अनुभवी फिल्डर रवी लाटे यांच्याद्वारे कॅच पकडण्यात आली. चांगली अशी कामगिरी संघासाठी रवी लाटे करत आहेत. डीजे दोन कॅची रवी लाटेंनी घेतल्यामुळे प्रेक्षकामध्ये रवी लाटेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नवीन बॅट्समॅन आले ते कुणाल टोके, कुणाल पांडे ओळखले जाते या नावानं. त्याला बघूया आपल्या संघासाठी किडूक मिडूक करतो का छक्का चौका मारतो तो. स्कोर झालाय तो 26. एक मिनिट, 2 मिनिटं. चला पाहूया, गडबड करू नका, पाहू द्या. चला काय झालं, पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला कॅचच घेतली होती, सोडून द्याविषयी. चला पुढचा चेंडू तुषार यांचा मारा करतील कुणाल, छोटा कुणाल. आणि फुलटॉस चेंडू टाकलेला, परंतु एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात, परंतु असफल. चांगलं असं क्षेत्ररक्षण कुणाल यांच्याद्वारे मारलेला फटका. मला वाटतं 1 धावावर समाधान मानावं लागतो कुणाल यांना. ओपनिंगला उतरले ते प्रमोद, त्यांच्या बॅटीतून काही अजून परत वैभव यांच्या बॅटीतून अजून काही चौकार छक्का 2 रनासाठी अजून काही निघाला नाही. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. आणि मला वाटतंय उंचावर मारण्याचा नादात आणि कॅच सुटली. एक जीवदान मिळालं सोन्या यांना. आणि गलिच्छ असं क्षेत्ररक्षण, खूपच गलिच्छ क्षेत्ररक्षण. जिंकण्यासाठी काही धावांची आवश्यकता असताना 1-2 धावांची गरज नाहीये, चौकार छक्कार मारण्याची गरज आहे. पाहूया कुणाल काय करतो आपल्या संघासाठी. आणि मला वाटतं उंचावर मारलेला फटका आणि मला वाटतं कॅच आणि चांगला असा धमाका कुणाल यानं दिला. आणि छक्केच्या स्वरूपात धावसंख्येमध्ये बळ होते ती. छक्का छक्का. डीजे स्कोर 6 बॉलामध्ये 24 धावांची गरज. चोवीस धावा 6 धावामध्ये 6 बॉलामध्ये 24 धावांची गरज आहे त्या संघाला. छोटा बॉम्ब बडा धमाका कुणाल यांच्याद्वारे मारलेला खणखणीत छक्का. चांगली कामगिरी आपल्या संघासाठी कुणाल करत आहेत.
शेवटचं षटक मला वाटतं आहे आणि शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल 24 धावांची गरज आहे त्या संघाला. करो या मरो अशी परिस्थिती झाली त्या संघाची. ओपनिंगला उतरलेत ते सोन्या, परंतु त्यांच्या बॅटीमधून चौकार नाही, छक्का नाही, 2 धावासुद्धा निघाल्या नाहीत आणि विजयासाठी त्यांना आता चौकार छक्क्यांची गरज आहे. आणि गोलंदाजीचा भार घेऊन आले आहेत ते भास्कर टोके, अनुभवी गोलंदाज, अनुभवी फलंदाज. चांगलं असं त्यांचं कार्य. पाहूया संघासाठी किती विकेट घेतात. 24 धावांची गरज आहे ती संघाला. 6 चेंडू आणि 24 धावा, अटीतटीचा लढत आहे. पाहूया भायांचा पुढचा चेंडू आणि उंचवर मारण्याचा प्रयत्न, परंतु असफल आणि पहिलाच विकेट मिळाला तो भाया यांना सोने यांच्याद्वारे. डीजे विश्वास स्ट्राईकला आहेत. भाया यांचा पुढचा बॉल आणि मला वाटतं 1 धाव काढले दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात, परंतु असफल आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि मला वाटतं आऊट होण्याची शक्यता, परंतु चांगली अशी रनिंग दोघांच्या मध्ये आणि मला वाटतं रनआउट. चला गोंधळ घालू नका. रनआउट झाले ते कुणाल. 1 धाव घेऊन दुसरी धावचा प्रयत्न केला, परंतु तिसरी धाव लेग बायच्या स्वरूपात घेण्याचा प्रयत्न, परंतु कुणाल यांची रनिंग कमी पडली आणि ते आऊट झाले. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते बंटी भवार. मेघराज टोके नावाजलेले फलंदाज. पाहूया काल त्यांनी एक असाच छक्का मारला, रन नाही ना काय नाही. पाहूया आता संघासाठी काय करतात ते. उंचवर मारण्याचा प्रयत्न, परंतु असफल. अनुभवी गोलंदाज आहेत ते बाह्या आणि पूर्णपणे मॅच त्यांच्या बाजूने झुकले असं समजते आता, कारण बॉल कमी आणि धावा जास्त निघणं कठीण आहे आणि भाया यांचा विजय निश्चित होईल असं वाटतंय. 1 धाव पूर्ण केली बाउंड्रीच्या दिशेने, गलिच्छ अशी क्षेत्ररक्षण आणि मला वाटतं 1च धाव. भायांचं उत्कृष्ट अशी गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण. आणि मला वाटतं निर्धाव असा चेंडू. 1 धावामध्ये 21 धावांची गरज, 1 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. आता शक्य नाही ते. भायांचा पुढचा चेंडू मारायला दे बाळा. चला आनंद तेवढाच. ठीक आहे, जिंकलेल्या संघाचे विजय झालेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन, हरलेल्या संघाचे सुद्धा खूप खूप अभिनंदन. चला पुढची मॅच